ऑक्टोबरची सुरुवातही पावसानं नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळमध्ये पावसाचा येलो अलर्ट, तर मुंबई, ठाण्यासह कोकणात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता. ओला दुष्काळ समजून शेतकऱ्यांना आठवडाभरात मदतीचं पॅकेज देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. तर पूरग्रस्तांना गहू, तांदळासह जीवनावश्यक वस्तूही मोफत दिल्या जाणार. शेतकऱ्यांची कर्जवसुली होऊ देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. धाराशिवमधील 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीसीची झी 24 तासनं बातमी दाखवताच निर्देश. पूरग्रस्तांच्या मदतीला धावले साईबाबा. शिर्डीच्या साई संस्थांकडून शेतकऱ्यांना 5 कोटींची मदत, तर राज्य सहकारी बँकांचीही 10 कोटींची मदत. 2024च्या विधानसभा प्रचारादरम्यान अनिल देशमुखांवरील हल्ला खोटा, पोलीस आणि फॉरेन्सिक तपासामध्ये माहिती समोर. नागपूर पोलिसांनी कोर्टात अहवाल सादर केल्याची सूत्रांची माहिती. गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली. सांगलीतील कार्यक्रमामध्ये जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका. मुख्यमंत्र्यांनीही समज देऊनही पडळकर ऐकेना. शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पावसाच्या शक्यतेमुळे जागा बदलली, तर मुंबईत दसरा मेळावा हा ठाकरेंचाच, बाकी सगळे बोगस. संजय राऊतांचा टोला. दिवाळीत एसटीच्या भाड्यामध्ये 10% वाढ होणार. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू असणार. शिवनेरी शिवाई बसचे भाडं जैसे थेच राहणार. नवी मुंबईतून टेक ऑफ मार्गातील मोठा अडथळा दूर. एरोड्रोम परवाना मिळाल्यानं विमानतळ संचालनाचा मार्ग मोकळा. पुढील आठवड्यामध्ये विमानतळाचे उद्घाटन होण्याची शक्यता.